कॅटू निघाली आहे, घेऊन जाते कॅटूला. बघू काय करते आता. हा कॅटू हाय कर सर्वांना. अरे वा. जय जय कर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि हां, कॅटूला मी सोडले आणि की रडत होती, पण आता मला तिचा व्हिडिओ आला आहे तर एकदम मस्त छान खेळत आहे. तर मम्मीला पण दाखवलं आणि मी अरे वा, आता मला जरा बरं वाटलं. तेव्हा आत्ता जाऊन मी चालू केला व्हिडिओ. तर माझं मनच नसेल लागलं. ती अशी रडत होती ना, मी लगेच पळाली. मी नाही थांबली, कारण मला माहिती आहे जर मी तिकडे थांबली असती तर मी तिला घेऊनच आली असती. तर आता व्हिडिओ पाठवला मस्त खेळते पोरांबरोबर. ॲक्च्युली त्या दिवशी 2 दिवस गॅप झाला ना, तेच आहे कारण, अजून काय नाही. नाहीतर ती राहिलीच असती. चला असू दे, आहे ती मस्त एन्जॉय करते. तर आता मी माझा नाश्ता वगैरे करून घेते. मार्केटला जाऊन आली. बोंबील आले, बोंबील. तर मी घेऊन आली आहे बोंबील. सुनेना आली की दादाला पाठवेन. तर आता ही मेरे कॅटू का ब्रेड आणि इथे भजी बनवलेली. सकाळी उठली, सगळं काम वगैरे केलं, कॅटूला सोडली, आली. आता बाकीची कामं चालू होणार. बघूया आजचा दिवस कसा जातोय. आली ना कॅटू. हां, जाते आता घरी. हे बोंबलाचं कालवण केलंय मस्त, खूप दिवसानंतर केलं, झणझणीत. आणि पापड फ्राय केले. कॅटूचं पण जेवण वगैरे झालंय. बोंबील आणि मस्त चपाती केली होती. आणि कालवण खूप दिवसानंतर केलं आहे मस्त तिखट. आता मी जेवून घेते. आणि इकडे कॅटू भिजले तिच्या फोनमध्ये. या जेवायला. आम्ही गेलेलो मार्केटला, घेतले भजी वगैरे. जातोय आता घरी. तू डॅडीला भरवत होती, दाखव कशी भरवत होती. दे डॅडीला. खातो तो नाही खात. ते सँडविच आणलंय, भजी भजिया. काय पाहिजे मम. ती बघ मामी येते. ही बघ काय करते, ही बघा काय करते. हिची अशी कामं असतात. हा, सांगू ओरडायला तुला. ओय कॅटू, हा ये मम्माकडे ये आणि दाखव तुम्ही काय केलंय. तू दाखव. ते बघ आम्ही काय केलं ना. ती बघ मामी येते. मामी आली का बघ. दाखव काय केलं. नाही तू काय केलं दाखव मम्माला. ए नाटंकी, उठ. दाखव तू काय केलंस. ए बाबू काय केलंस तू. लिपस्टिक नाही ते शोनो. काय तू ए शोनो, ती लिपस्टिक नाही काय तू. बुब्बू दे मम्माला, दे दे लवकर. ती बघ मामी, मामी आली. मामी जा दरवाजा उघड. ती बघ आली लवकर. आणि आवाज दे. मामी बोल, बोल आवाज दे. आहे ग दरवाजा. आवाज दे. मामी बोल. मामी नाही नाही आली. हे बघ, बाई 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 बघ, ती बघ. बाप रे. ते दाखवते, चॉकने लिहिलंय ना ते दाखवते. ते बघ मामी आली. काय आणलं, काय आणलं. हा अरे हे बघ काय आणलं बघ मामीने. दाखव काय आणलं. बाप रे. आणि अजून काय मजा आहे कॅटूची.
हा. पिशवी फेकली. सकाळी काय घेऊन जा. कालचा ब्लॉग बघितला? नाही तो अर्धाच बघितला, मला हा. झोप येत होती, हा. झोपून गेली. आता नाही सूट काय घेऊन आलात? हा बघा, माझी रेड आहे ना साडी. हा हा. कुठून? मलाड वरून ना? हा त्याचं काय भेटतच नव्हतं. A few moments later. कॅटूचे कपडे घडी करत बसली होती आणि कॅटू पण लीना बरोबर गेली आहे बाहेर. आता जो वाजले की 9 वाजले. हिचं झालंय. कॅटू नसलं की माझं अशी कामं होतात पटकन. मस्त वाटते, नीट नेटकं एकदम. आणि आता जास्त काय मोठा ब्लॉग नाही बनवला आहे, तर काहीतरी ऑनलाईन ऑर्डर पण केले, ते येईल. आणि ते ग्लव्ज मी काल ऑर्डर केले होते ना, इतके मस्त आहेत ना, खरोखर खूप छान आहेत. तर कोण भांडी घासत असणार तर त्यांच्यासाठी खूप असं बरं आहे माझ्यासारखं, कारण इतक्या भांड्या निघतात. जेवण हे ते काही नाही काय, पूर्ण बेसिन भरलेलंच असतं, खाली नसतं. तर मी तर एकदाच म्हणजे सर्व भरले ना बेसिन, तेव्हाच मी भांडी घासते, दुपारी आणि रात्री 2 टाईम. आणि मग ते एकदाच ग्लव घातला आणि पटापट केलं की बरं पडतं. आणि काय नाही, बिसलरी पाणी संपले, तर आता ते ऑर्डर केलं. आणि अजून काय मागवलं आहे, अजून पण आहे काय. मग कॅटला ते गळ्यातलं घालूया ना, हा धागा नको नको ना, राहू दे. आणि काय नाही, आता 9 वाजलेत. जेव वगैरे, मम्मीला तर भूक नाही आहे, ते वडापाव वगैरे घेऊन आलेली. मच्छर घुमरा आहे, मच्छर. सुनेना पण गेली आहे, येईल आता. त्या लोक थोड्या वेळात येईल. आपण कॅटला घेऊन आणि मी पण नंतर जेवण घेईन. आणि सकाळी तेच आपलं रोजचं रुटीन आहे. मग आता काय नाही, इकडे ब्लॉग मी एंड करते. आणि आज जास्त मोठा ब्लॉग काय बनवला नाही, टाईमच नाही भेटला. तर सकाळी समजत नाही यार, लवकर उठलं ना मग एकदम म्हणजे ना डोळे एकदम असे हॅवी का होतात काय समजत नाही. मग दुपारी ना अर्धा तास झोप लावली, पण एकदम बरं वाटलं. रात्री झोप नाही, ते आहे मोठं दिमाग खराब. आणि घरचं पसारच नीट करत होती, एवढंच हे करत होती, सर्व इकडे तिकडे एकदम पसारा वाटत होता, तेच नीट ठेवत होती. आता इकडे ब्लॉग एंड करते. आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, डेली रुटीन माझे बघायचे असेल माझ्या कॅटूसोबत, तर सबस्क्राईब करा. तर भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.